गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव तालुक्यातील वखारी येथे पूर्व वैमनस्यातून 5 जणांनी मारहाण करून 17 वर्षीय तरुणाचा खून केलाय। नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारात रवींद्र उर्फ मुन्ना दीपक आहिरे वर्ष 17 राहणार बोदे या युवकास गळा चिरून हत्या करण्यात आली आहे। यामुळे एकच खळबळ माजली आहे। वखारी येथील पोलीस पाटील राकेश चव्हाण यांनी घटनेची माहिती नांदगाव पोलिसांना दिली असता पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। पोलिसांनी या 5 संशयित आरोपींना तात्काळ अटक केली असून पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयताचे वडील दीपक आहिरे वर्ष 42 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रवींद्र उर्फ मुन्ना दीपक आहिरे यास पूर्व वैमनस्यातून आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे, रवींद्र अंकुश गायकवाड सर्व राहणार मोरवाडी साकुरी झाप तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांनी मिळून फिर्यादीचे मुलास जीवे ठार मारण्याची पूर्वतयारी करून अंगावरील शर्ट फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचे जीवन कळावर लाथांनी मारून त्याला जीवे ठार मारण्याकरिता त्याचा गळा कोणत्या तरी धारदार शस्त्राने कापून मुलाचा खून करून त्यास तेथे सोडून पळून गेले असे म्हटले। वखारी येथील पोलीस पाटील राकेश चव्हाण यांनी घटनेची माहिती नांदगाव पोलिसांनी दिली असता पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नांदगाव पोलिसांनी 5 आरोपींना तात्काळ अटक केली आहे। घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे करीत आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय पडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।